माझी एक मैत्रीण आहे. ती नुकतीच 70 वर्षाची झाली. तिच्या मुलांनी तिचा 70वा वाढदिवस खूप मोठा अगदी साजरा केला. आणि साजरा केला आणि म्हणजे मी पण गेले होते. त्यांना वाटलं की म्हणजे ॲक्च्युली आपण 75वी करतो, पण असं काही नाही आहे ना. त्यांना वाटलं की नाही, आई आता छान म्हणजे चालती बोलती आहे, किंवा छान ती सगळी तयार होऊ शकते, किंवा तिला काही आजार नाही आहे. तर अशा ह्याच्यातच आपण तिला आनंद होईल म्हणून त्यांनी तो तिचा 70वा वाढदिवस केला. आणि मी गेले होते. नंतर मग सगळं झाल्यानंतर मी तिला एक दिवस फोन केला की अगं, तुझ्या मुलांनी 70वा वाढदिवस खूप छान केला तुझा. आणि तू पण छान दिसत होतीस, म्हणजे 70 वर्षाची झालीस तरी अजून तुझी तब्येत चांगली आहे, तू छान दिसत होती. पण तिला ना कुठेतरी अशी खंत होती. तर मी म्हटलं, का गं, तू बोलत का नाहीस, काय झालं तुला, असं का करतेस? तर तिला ना कुठेतरी असं हे होत होतं की अरे, 70 वर्षाची मी झाले, आता माहीत नाही मी किती जगणार आहे. माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं. तर असा विचार नाही करायचा. 1 वर्ष कमी झालं हा विचार नाही करायचा. आपण हेच बघायचं की आपली मुलं आपलं एवढं कोडकौतुक करतायत, आणि आपल्याला मुलांबरोबर आपले सुना, जावई जे कोणी आहे, आणि नातवंडांबरोबर राहायला मिळतंय, त्यांचा आनंद आपल्याला घ्यायला मिळतोय, हा विचार करायचा. तर ती फार उदास होती. म्हणे, हे सगळं झालं गं, पण आता म्हणे माहीत नाही मी अजून किती जगणार आहे. मग मरणाची भीती कशासाठी? प्रत्येक माणसाला जिथे तो त्यांनी इथे ह्या जगात आला आहे, जन्म घेतला आहे, त्याला एक ना एक दिवस हे सगळं सोडून जायचंच आहे. पण सोडून जाताना आपल्याला हे समाधान असलं पाहिजे की माझी मुलं म्हणजे आज चांगल्या, म्हणजे व्यवस्थित त्यांचं सगळं चालू आहे, आनंदाने सगळं आपलं करता आहेत, म्हणजे वाढदिवस वगैरे केला आहे, आणि नातवंड आहेत, म्हणजे असं भरलेलं आहे सगळं घर त्यांचं, पण सुखात आहेत सगळेजणं. ह्याचा जर तुम्ही आनंद घेतला, किंवा हे तुम्ही मनाला हे केलं की आता मी समाधानी आहे, म्हणजे एक साधारण तुम्हाला सांगते, 45-50च्या पुढची पिढी म्हणजे 60-65पर्यंत, ही सगळी पिढी आता 60 ओलांडलेली आहे प्रत्येकाने. आणि 60 ओलांडल्यावर त्यांनी हा विचार नाही करायचा की म्हणजे ही पिढी जी आहे तिने म्हणजे अगदी स्टोवपासून सुरुवात करून आता ते अगदी म्हणजे सांगते ना, लॅपटॉप, मोबाईल आणि ह्याच्यापर्यंत पोचलेली आहे. आता व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे, काय काय फेसबुक आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की टी व्हीसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट होता, आणि ठराविकच आपल्याला कार्यक्रम असायचे, आणि ठराविकच वेळेला असायचे. दिवसभर दुसरं काही नव्हतं. एक तुम्ही रेडिओ लावून गाणी ऐकू शकता. पण आजकाल जाता येता आपण मोबाईल हातात घेतो, मोबाईलवर काय काय असतं, एकमेकांना मेसेज करतो, व्हॉट्सॲपवर फोटो पाठवतो, म्हणजे जरी आपण भेटलो नाही तरी एकमेकांच्या जवळ असतो. तर हे सगळं ह्या पिढीने, म्हणजे आमच्या पिढीने बघितलेलं आहे. ह्याच्यात समाधान मानायचं. आता आपण जाणार म्हणून दुःख का करायचं? मी तिला म्हटलं, असं नको करू. तुझ्या मुलांनी एवढं तुला छान तुझं सगळं व्यवस्थित तुझा वाढदिवस केला, आणि किती आनंदात होते सगळेजण, म्हटलं ह्याचा विचार कर. म्हणून मला हे सांगायचं आहे की एक एक वर्ष संपतं म्हणून दुःख करण्यापेक्षा एक एक वर्ष आपण, म्हणजे जे एक एक वर्ष काय म्हणते मी, म्हणते एक एक दिवस, एक एक दिवस आपल्या आयुष्यात आला. सकाळी देवाला नमस्कार करून पहिलं हेच म्हणावं की देवा, आजचा दिवस, आजची ही पहाट किंवा सूर्यदर्शन हे माझ्या नशिबात, म्हणजे मला बघायला मिळालं म्हणून धन्यवाद मानावे देवाचे. आणि तो दिवस कसा आनंदात घालवता येईल आपल्याला हे बघावं. नेहमी आनंदात घालवावा, दुसऱ्याला चांगलं बोलावं, कधी कोणाला नावं ठेवू नये. हे बघा, जे तुम्ही करता ते तुम्हाला पुढे भोगावं लागतं. असं नाही आहे की आपण म्हणतो ना, प्रारब्ध प्रारब्ध, म्हणजे हेच असतं की कोणाचं वाईट करू नये, कोणाला वाईट बोलू नये, कोणाचं म्हणजे पैसेसुद्धा मी म्हणते असे म्हणजे कोणाला असं हे करून फसवून घेऊ नयेत कधी. कारण हे सगळं सगळं फेडावं लागतं. जर ह्या जन्मात तुम्ही नाही फेडलं तर पुढच्या जन्मात मग तेवढ्यासाठी तुम्हाला जन्म घेऊन फेडावं लागतं. आणि हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे माणसाने नेहमी आयुष्यात जे आयुष्य आहे ना, ते खूप छान याने जगावं, आनंदाने जगावं.
स्वतः आनंद घ्यावा, दुसऱ्याला आनंद द्यावा. म्हणजे आपल्या समोर जी माणसं येतील ना, त्यांना असं वाटलं पाहिजे, नाही नाही तुमच्याबरोबर बोलून किंवा तुमच्या बरोबर राहून मला खूप छान वाटलं, म्हणजे आनंद झाला मला, असं वाटलं पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे, काय गं ही बाई कशाला आली काय, उगाचच म्हणजे. आणि हे बघा, तुमचं दुःख तुमच्याजवळ, दुःख कधी उगाळत बसू नये, सुख जास्त कोणाला सांगू नये, ते आपल्या मनातच ठेवावं आणि नेहमी आनंदी राहावं. असे जर तुम्ही आनंदी राहिलात ना, आणि मरणाला कधीही घाबरू नये, कधीही घाबरू नये. मरण हे आनंदाने स्वीकारावं. जसं काही गोष्टी आपण आयुष्यात आनंदाने स्वीकारतो, तसं मरणसुद्धा आनंदाने स्वीकारावं. ठराविक वयानंतर, म्हणजे तसं 50शी नंतरच तुम्ही अध्यात्माकडे म्हणजे आधीपासून केलं पाहिजे, पण नंतर तुम्ही वळलं पाहिजे. पण तेव्हा जरी नाही जमलं तर 60 नंतर जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही भगवंताजवळ म्हणजे आध्यात्मिक हे काही तुमचं हे असेल ते करत जा. त्याच्यामुळे तुम्हाला मनाला, शरीराला आणि तुमच्या मेंदूला खूप शांती मिळते. आणि ती शांती आहे ना, ती चिरकालीन असते. बाकी पैसा, अडका, नातेवाईक, हे सगळं असतं, हे सगळं जपायला पाहिजेत नातेवाईक वगैरे. पण हे सगळे एकमेकांची उडीधुडी काढणारी लोकं असतात. त्यामुळे ह्याच्यात गुंतून राहू नका. भगवंताच्या चरणी आपली सगळी श्रद्धा ठेवून त्यांना लीन व्हा, त्यांना शरण जा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जे काही करता येईल अध्यात्मात ते करा. बघा, तुम्हाला पण आनंद वाटेल. धन्यवाद.